नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सकाळपासूनच जय महाराष्ट्रावर आपण बघतोय तो म्हणजे मिनी विधानसभेचा महासंग्राम नेमका कशा पद्धतीने पुढे येतोय, कशा पद्धतीने निकाल समजतायत हे आपण बघतोय. आणि आत्ताच्या क्षणाला एक महत्त्वाची बातमी आपण बघूया, ती म्हणजे भाजपमुळेच चंद्रपूरमध्ये या ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे. मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. भाजपच्या वैदर्भीय नेत्यांमधला वाद आता भडकलाय. चंद्रपूरमध्ये पराभवाचं खापर हे मुनगंटीवारांनी पक्षाच्याच माथी फोडलेलं आहे. भाजपमधल्या अंतर्गत वादाचा हा फटका चंद्रपूरमध्ये बसल्याचं पाहायला मिळालंय आणि हा जो पराभव झालाय त्याचं खापर मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पक्षाच्याच माथी फोडलंय. भाजपच्या वैदर्भीय नेत्यांमधला वाद भडकला आणि त्याचा फटका मात्र आता निकालांमध्ये पाहायला मिळतोय. चंद्रपूरमध्ये जो पराभव झालेला आहे त्याचं खापर मुनगंटीवार यांनी थेट पक्षाच्याच माथी फोडलंय. भाजपमुळेच भाजपचा चंद्रपूरमध्ये पराभव झाला असं मुनगंटीवार म्हणाले. तर सुधीर मुनगंटीवार यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी. आज राज्यातील नगरपालिकेचे निकाल आलेले आहे. सगळ्या राज्यामध्ये बीजेपी समोर आलेली आहे, परंतु चंद्रपूरमध्ये काँग्रेसने मुसंडी मारलेली आहे. या विषयावर बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते आपल्या सोबत आहे. त्यांना विचारणार आहोत की भाऊ, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसने मुसंडी मारलेली आहे आणि बीजेपी पछाड झालेली आहे. नाही, पहिलं तर विजयी उमेदवारांचं अभिनंदन. विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. काँग्रेसने त्यांच्या नेत्याला शक्ती दिली आणि आमच्या पक्षाने चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे चारही जिल्ह्यांना प्रतिनिधित्व दिलं नाही. मतदारांच्या मनात जो विकासाचा विश्वास होता तो कुठेतरी डामाडोल झाला की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी विकासासाठी कोणी प्रतिनिधी हा दिसत नाही. दुसरं, गडबाजीला पोषक वातावरण आमच्या पक्षाच्या नेत्यांनी या जिल्ह्यामध्ये होईल अशा पद्धतीने निर्णय ते घेत गेले आणि मग गडबाजीला प्रोत्साहन होईल असं वातावरण, याचाही काही फटका हा निश्चितपणे आमच्याकडे झाला. शनी शिंगणापूर नंतर आमचा जिल्हा होता की जिथं आमच्या पक्षाच्या कार्यालयाला दरवाजाच नव्हता. कोणीही या आणि प्रवेश घ्या. पण एक गोष्ट चांगली आहे, निवडून कोणीही येऊ द्या, कदाचित मतदानाचे युद्ध आम्ही हारलो असेल, वर्षभराने अनेक काँग्रेसचे उमेदवार हे आमच्या पक्षात प्रवेश करतील आणि पुन्हा एकदा आम्ही मजबूत होऊ. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.